हॅलो सगळ्यांना खूप खूप आत्मवंदन. नमस्कार. माझ्या सगळ्या कुटुंबाला मी खूप हृदयापासून प्रणाम करते. सगळ्या कुटुंबियांचे अनेक अनेक आभार मानते. आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फचे अनेक आभार मानते. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, इथं असणारे सगळे एंजल्स, दिव्य शक्ती, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, या सगळ्यांचे अनेक आभार मानते. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच आपल्या आजच्या या सत्रामध्ये जॉईन केल्याबद्दल. तुमच्या सगळ्या पुण्य आत्म्यांचं, दैवी आत्म्यांचं मी अनेक आभार मानते आणि स्वागत करते आजच्या सत्रामध्ये. आपण सगळेजण 1 मिनिट, थोडासा वेळ आपण आपल्या हृदयावर पहिल्यांदा केंद्रित होऊ आणि मग आजच्या सत्राची सुरुवात करू. कारण जिथं कुठं आपल्या सगळ्यांचं भरकटलेलं मन आहे ते थोडंसं आपल्या हृदयावर स्थिर करू आणि मग सत्राची सुरुवात करू. डोळे मिटू, आरामात पाठीला आराम देऊन बसा आणि आपल्या हृदयावर थोडे थोडे दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा. हळूहळू, अगदी हळूहळू. आपल्या नाकावाटे आत जाणारा एक एक श्वास आपल्या तोंडाने पहिल्यांदा बाहेर काढा. रिलॅक्स करा स्वतःला, स्थिर करा शरीराला. आपल्या मस्तकापासून तळपायापर्यंत आपलं शरीर वरून खालपर्यंत एकदा जाणून घ्या की माझं शरीर कुठे आहे, माझं मस्तक कुठे आहे, माझं मान कुठे, माझी गळा कुठे, छातीचा भाग मला जाणवतोय का, माझ्या शरीराच्या मधल्या भागावर, पोटावर, कमरेवर आपलं लक्ष घेऊन जा. शरीराचा सगळ्यात खालचा भाग आपला, शरीराचं बूड जे जमिनीला टेकलंय, आणि आपले तळपाय, गुडघे, पिंजऱ्या, संपूर्ण शरीराला वरून खालपर्यंत एकदा बघा. आता एक मोठा श्वास आपल्या मस्तकातून, सहस्रारातून घ्या. म्हणजे श्वास घेताना वर लक्ष घेऊन जा आपल्या सहस्राराकडे. दीर्घ श्वास आणि अगदी सावकाश आपल्या नाकावाटे हा श्वास बाहेर काढा. हळूहळू काढताना वरून घेतलेला, सहस्रारातून घेतलेला श्वास संपूर्ण शरीरात पसरतोय, एक एक पेशींपर्यंत, असं फील करा. अशी जाणीव होऊ दे. पुन्हा एक दीर्घ श्वास आपल्या सहस्रारातून, सावकाश शरीरामध्ये सगळी ऊर्जा पसरू दे. सहस्रार म्हणजे ब्रह्मांडाचं द्वार आहे. जेव्हा आपण मोठा श्वास घेतो आणि आपलं लक्ष सगळं आपल्या टाळू भागावर घेऊन जातो, सहस्रारावर, तेव्हा वरून येणारी सगळी ऊर्जा म्हणजेच तो श्वास आपण खाली शरीरात पसरवतोय. या पद्धतीने अजून एक श्वास घ्या. एक दीर्घ श्वास मोठा, लक्ष सगळं टाळू भागावर, कोमलतेने ओढायचा, पण दीर्घ ओढायचा, जितका हवा भरून घेता येते तितकी, आणि अगदी सावकाश आपल्या नाकावाटे हळूहळू बाहेर. संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा पसरलेली अनुभव करा. ही श्वासांची जादू
इतकी सुंदर आहे की जसा पाहिजे तसा आपला हा श्वास आपण आपल्या शरीराच्या कुठल्याही भागामध्ये फिरवू शकतो. एकदा का आपण श्वासांवर एकाग्र व्हायला लागतो, आनापानासती ध्याना माध्यमातून आपल्यामध्ये ती इतकी शक्ती येते की आपण फोकस करायला शिकतो आपल्या श्वासांवर आणि मग कुठल्याही शरीराच्या भागामध्ये आपल्याला श्वास जाणवायला सुरू होतात. तर असे हे श्वास आपल्या हृदयावर घेऊन या. आपल्या छातीचा मध्यभाग, डावी बाजू, उजवी बाजू, खांदे, आपले दोन्ही हात सगळं फील करा. आपली पाठ, बरोबर छातीच्या विरुद्ध बाजू आपली पाठ. आपले दोन्ही हात ठेवा आपल्या छातीवर, स्पर्श करा. आपलं हृदय इथंच आहे. आपल्याला स्पंदन जाणवत आहेत का बघा. पण जर जितके शांत शांत अजून शांत होत जातो, एका क्षणामध्ये आपल्याला छातीची धडधड ऐकू यायला लागते, फील व्हायला लागते, हातांना स्पर्श जाणवायला लागतो. यासाठी गरजेचं असतं एकाग्र होऊन आपल्या छातीवर लक्ष देणं आणि शांत आणि स्थिर होणं. आपल्या घरामध्ये एखाद्या रूम मध्ये घड्याळाची टिकटिक, आपल्या फॅनचा आवाज, कुठल्याही बारीक वस्तूचा छोटा छोटा आवाज सतत होणारा, नळाच्या पाण्याला असणारा टिपटिप आवाज, हे सगळं आपल्याला ऐकायला येतं जेव्हा आपण शांत आणि स्थिर असतो. अगदी त्याप्रमाणे आपल्या छातीवर हात ठेवून खोलवर जायचा प्रयत्न करा. छातीतली एक एक स्पंदनं आपल्याला जाणवायला लागतील. आपले श्वास फील करा आपल्या छातीवर. आपल्या छातीमध्ये असलेलं ईश्वरी तत्व, ही शांती, हा अनुभव म्हणजेच ईश्वराचा अनुभव आहे. हृदयात केंद्रित होणं म्हणजे काय? हा सगळा अनुभव घेणं. खोलवर शांतपणे आपल्या छातीच्या मध्यभागी एक होणं. आपल्या केंद्राला येणं. एकदा का आपल्या सगळ्यांना आपण ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय, हा अनुभव आला की मग आपण सगळेजण हळूवार डोळे उघडा आणि आपल्या आजच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जॉईन व्हा. आपलं सत्र सुरू असताना आपली एक मास्टर आहे, चैताली. काल आपलं जेव्हा सत्र सुरू होतं आणि जे काही पुस्तकातलं आपलं बाबाजींचं सांगितलेलं ज्ञान आपण ऐकत होतो, त्यावेळी चैतालीनी एक सुंदर असं चित्र काढलंय. ते चित्र इतकं सुंदर आहे की मी ते ग्रुपमध्ये आज नक्की शेअर करेन. मी विसरले खरं सकाळी करायचं. ऐकत असतानाच, बाबाजींचं आतमध्ये जात असतानाच आपल्या हाताने काहीतरी बाहेर घडावं, क्रिएशन, एक निर्मिती. हे किती सुंदर विचार आहे. जेव्हा चैतालीनी मला ते चित्र पाठवलं, मी बघतच बसले त्या चित्राकडे. इतकं सुंदर चित्र आहे आणि असं वाटलं की आतमध्ये बी चाललंय आणि त्या बी जे आतमध्ये उतरते आपल्या हृदयामध्ये, त्याचं जे रोप आहे, त्याचं जे फळ आहे, ते कुठल्या तरी माध्यमातून तिच्या हृदयातून बाहेर येते, तिच्या हातांमधून, एका चित्राच्या रूपाने. तर मी ते चित्र पाठवेन तुम्हाला. मला वाटतंय माझं जितकं मला समजलं ते शिवशक्तीचं चित्र असावं असं मला वाटतं अंदाजे. मी विचारलं पण नाही तिला, पण ते विचारेन मी तिला. आणि ते चित्र तुम्हीही जरूर बघा.
तर ही आहे बाबाजींची मॅजिक, जादू, की आपल्या आतमध्ये जसं जसं उतरत जाईल असे अनेक भाव खुलतील आपल्यातले. अनेक जादू आपल्याला आयुष्यात स्वप्नांमार्फत, कलेमार्फत आपल्यातनं इतकं काही काही बाहेर पडेल, की 6 महिन्यानंतर आपण स्वतःला ओळखूच शकणार नाही. 6 महिन्यांपूर्वी असलेली मी हीच आहे का आत्ता, युनिफाईड संपत असताना? अशा अनेक घटना आपल्यासोबत घडतील. युनिफाईड हा कोर्स बाबाजींनी आपल्याला दिला, ते आपलं आयुष्य बदलून टाकणार आहे. ते तुम्हाला ह्या कोर्सच्या दरम्यान जर्नीमध्ये कळायला लागेल. आपल्याच एका मास्टरला अजून एक असा अनुभव स्वप्नाच्या माध्यमातून आला. ते स्वप्न मी योग्य वेळी पूर्ण तरी नाही सांगू शकत, कारण खूपच वैयक्तिक आहे. पण एकच सांगू शकते, अनेक वर्षांपूर्वी घडलेली घटना त्यांच्या आयुष्यातली, ती त्यांना दाखवली गेली जेव्हा हृदयावर ध्यान करत होत्या तेव्हा. ती घटना थोडी वैयक्तिक असल्यामुळे मी सांगू शकत नाही इथं. पण अचानक एवढ्या वर्षानंतर त्यांना ते दाखवलं, कारण त्यावेळी जरी आपण ते विसरलेलो असलो तरी खोलवर कुठंतरी त्याचं बी असतं. आणि ते जोपर्यंत आपण त्याचा सामना करत नाही, तोपर्यंत ते आपल्याला माध्यमातून, कुठल्याही स्वप्न असेल किंवा अजून काही असेल, ध्यानात दृश्य दिसतील, त्याच्यातून अशी आपल्याला एक पझल, एक कोडं सोडवावं तसं काहीतरी दाखवलं जातं. आणि हे स्वप्न, हे जे आपण म्हणतो मनाचा आरसा आहे वगैरे, हे आपल्या भावना आहेत ज्या अडकून बसल्यात अजून तिथं. त्या भावनांना जर रस्ता मोकळा करून द्यायचा, त्या ऊर्जेला, ते हृदयात जे साठलेलं आहे, तेव्हा आपल्याला अशी स्वप्न पडतात. तर स्वप्नांकडे जरूर लक्ष ठेवा युनिफाईडच्या पूर्ण जर्नीमध्ये. जसं आपल्या त्या मास्टरचं झालं, की अनेक वर्षापूर्वींच त्यांना अं स्वप्नात दाखवलं गेलं एक अशी घटना, आणि त्यांना ते आठवलं. आणि कुठंतरी डीप डाऊन आतमध्ये ते बी आहे, ज्या भावनेला त्यांनी अजून जागा मोकळी नाही करून दिली, किंवा त्या गोष्टीला, त्या परिस्थितीला संपून अनेक वर्ष झाले, पण त्याला अजून कुठेतरी अं त्याला एक म्हणतो ना, त्या ऊर्जेशी थोडंसं बॅलन्स, संतुलन करायचं गरजेचं आहे. म्हणून त्यांना ते स्वप्न दाखवलं गेलं. सोबत आपला मास्टर प्रफुल्ल असेल, जसं आजच त्यांनी मला एक छान अनुभव सांगितला. ऑफिसमधून येत असताना पाऊस सुरू होता आणि पावसामध्ये पाय भिजले होते चिखलानी. तेव्हा त्याला मेसेज असा आतमधून येत होता, की चिखलात भिजलेले पाय आपण स्वच्छ करू शकतो, पण मनामधला चिखल स्वच्छ करण्यासाठी कसा करायचा? अशा पद्धतीचे अनेक मेसेजेस येतात आपल्याला. त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये कुठे चिखल आहे हे मला नाही सांगायचं, पण आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये अशा काही काही गोष्टी असतात दबून. तर ह्या युनिफाईडच्या प्रवासादरम्यान तुम्हाला हे सगळं समोर यायला लागेल. म्हणून आपल्याकडे डायरी, पेन तयार ठेवा. जितकं तुम्ही या युनिफाईड मध्ये ह्या गोष्टी लिहून घ्याल, आणि जितका त्या गोष्टींचा, छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्हाला हळूहळू कनेक्शन लागायला लागतील, की हे कशामुळे आलं आपल्यालाच माहित असतं. मला विचारायची, किंवा शेजारी आपल्या मेघनाला, किंवा पुष्पलता काकूंना, अश्विनीला, कुणालाही विचारायची गरज नाही. आपली उत्तरं आपल्याला माहिती आहेत. माझ्या आयुष्यात पूर्वी काय झालं होतं, आता काय सुरू आहे, मी कुठे आहे, आणि मला हे का दाखवलं जातंय, ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त आपल्यालाच समजत असतं, माहित असतं. त्यामुळं थोडस हे लिहून, कदाचित आत्ता नाही समजणार मला ते का दाखवलं जातंय, पण काही दिवसामध्ये तो उलगडा होईल. बर, अच्छा, म्हणून दाखवलंय, म्हणून सगळं लिहून ठेवा. युनिफाईड हे पुस्तक नाहीये, आपल्या आयुष्याचा आरसा आहे. आपल्याला खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात बघायला मिळेल जेव्हा आपण ह्या वाटेवर आलोय आणि त्या वाटेवर चालतोय बाबाजींच्या सांगण्यानुसार. तर एक एक गोष्ट नोट करत राहा, त्याचा फायदा प्रत्येकाच्या आयुष्यात तुमचं तुम्हालाच होणार आहे. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचे छोटे छोटे आतून येणारे संदेश आहेत. तर ह्याच नोटवर अजून एक मला फक्त सांगायचंय, की पौर्णिमा आहे. जरूर 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 मास्टर्स पौर्णिमेच्या एनर्जीचा फायदा घ्या. आपल्या PSSM ग्लोबल मेडिटेशन, त्यांच्याकडून 24 तासाचे मेडिटेशन ध्यान सुरू आहे. आज रात्री 8:30 वाजल्यापासून उद्या रात्री 8:30 वाजेपर्यंत. असे ग्लोबली सगळ्या जगातून एकत्र येणारे मास्टर्स एकत्र येऊन हे ध्यान करतायत 24 तासाचं. तर ज्यांना कुणाला इच्छा आहे, जरूर तुम्ही ते, मी लिंक पाठवेन. झूमची पण आहे, मला वाटतं युट्यूबवर पण असेल.
तर तुम्ही जरूर त्या सत्रामध्ये सहभागी व्हा. ह्या 2 दिवसामध्ये आज उद्या, आज रात्री सुद्धा आपलं सत्र संपल्यानंतर उद्या सुद्धा वेळ काढून आपल्या नॉर्मल आपलं आनापानासती ध्यान सुरू ठेवा. कारण ते ध्यान म्हणजे आपली फाउंडेशन आहे, बेस आहे आपला, त्याच्यावर आपण बिल्डिंग उभं करतोय आपली. ते कधीही विसरायचं नाही. भलेही आपण युनिफाईड करतोय, आपल्या हृदयात ध्यान केंद्रित करतोय, ते ध्यान करत असतानाच तुम्ही हृदयात सुद्धा थोडंसं ध्यान शेवटी शेवटी जेव्हा तुम्ही झोपताय, अगदीच आता ध्यान झालंय माझं, त्यावेळेस तुम्ही एक 10 मिनिटं हृदयावर ध्यान लावा आणि मग झोपा. म्हणजे दोन्ही तुम्ही एकत्र करू शकता अभ्यास तुमचे. एवढंच आहे की जेव्हा हृदयावर ध्यान लावाल तेव्हा बाबाजींची ती वाक्य म्हणायला विसरू नका की मी ईश्वरी प्रतिमेत बनलो आहे. आणि जे गुण आपण आठवतो ईश्वराचे, ते सगळे गुण सोबतच आपल्या उच्च स्वला तुम्ही आभार माना. प्रेम पाठवतोय पूर्ण सृष्टीला. आता गरज आहे आपल्या सगळ्यांना की आपण आपल्या सगळ्या सृष्टीला, अशा सगळ्या देशांना जिथं जिथं आता सध्या युद्ध परिस्थिती आहे, तिथं आपली ऊर्जा पाठवा मास्टर्स. आपण सगळे दैवी प्रतिमेत बनलो आहोत. आपल्यातून बाहेर पडणारं एक एक व्हायब्रेशन कंपन त्या ठिकाणी बदल घडवून आणायला मदत करेल. तर जितकं आपल्याला हे सगळं करता येईल, बर्डन घेऊन नाही, पण एक सहजपणे माझ्या हातून बाहेर पडतंय, त्याप्रमाणे ही प्रेमाची ऊर्जा बाहेर पाठवा रोजच्या रोज झोपताना. आणि त्यानंतर तुम्ही हे दोन्ही करून तुम्ही झोपू शकता. उद्याचा आवाज येत नाहीये का? आवाज येत नाहीये बहुतेक. एक मिनिट. नेटवर्क इश्यू. आवाज नाही येत. अच्छा ठीक आहे, एकच मिनिट, मी थोडी जागा बदलून बघते. आता मला आवाज येतोय का सांगा नीट. थोडं घरामध्ये, थोडस मी घरामध्ये जागा बदलली. ठीक आहे ठीक आहे, मी रिपीट करते पण प्लीज मला सांगा आवाज येतोय का. हा ठीक आहे. मला एवढं सांगायचंय की ह्या 2 दिवसांमध्ये आपल्या अनेक जितका वेळ आपल्याला ध्यान साधनेला देता येईल, मला माहिती घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, पण तरी पण मी तुम्हाला असं सांगेन की जरूर ध्यानाला बसा. जिथं जिथं आपल्या आता सध्या आपण सृष्टीमध्ये आपल्या युद्ध परिस्थिती बघतोय अशा देशांमध्ये, तिथं आपल्या हृदयातनं प्रेम पाठवा. हीच ती वेळ आहे ज्या वेळेसाठी आपण आपले योगदान देऊ शकतो बसल्या ठिकाणून. आपल्याला जायची गरज नाहीये त्या देशामध्ये, पण आपल्या प्रत्येकाच्या, आपण प्रत्येक जण इथं दैवी कंपनांमध्ये, दैवी तत्वामध्ये, ईश्वरी प्रतिमेत बनलो आहोत. त्यामुळं आपल्यामध्ये ती शक्ती आहे. आपल्या एकेकाच्या व्हायब्रेशन्सनी तो फरक पडू शकतो. म्हणून आपण जिथं आहोत तिथं ध्यान झाल्यानंतर आपल्या हृदयातनं प्रेमाची एनर्जी, ऊर्जा त्या देशांना, संपूर्ण पृथ्वीला पाठवा. माझ्या घराला, घरापासून सुरुवात, घर, माझी गल्ली, माझं शहर, माझं राज्य, माझा देश, असं करत करत डोळ्यापुढे आणा आणि शेवटी पृथ्वी माता. आणि पृथ्वीच्याही बाहेर तुम्ही जितक्या ब्रह्मांडामध्ये जितकं तुम्ही जाऊ शकता, जितकी तुम्हाला माहिती त्याप्रमाणे ही एनर्जी प्रसारित करा. बाबाजी हेच सांगतायत आपल्याला. आणि हे काम करत असताना कुठेही असा मनात विचार आणू नका की मी एकटं केल्याने कसं होणार आहे किंवा हे खरंच काम करतं का. तर आपण नुसतं म्हणलं तरी तरी हे काम होतं. जसं आपल्या आता म्हणण्याला, आपल्या शब्दांना किती पॉवर आहे तुम्हाला कळलंय की आपली आभा आपण आपल्या केवळ म्हणण्यानी, एका शब्दानी, एका वाक्यानी बंद करणार आहोत. म्हणजे आता जे आपण शिकणार आहोत की सुरक्षा कवच, तर हे जे सुरक्षा उपाय आहेत त्याच्यामध्ये आपली आभा बंद करायचं काम हे आपण केवळ शब्दांद्वारे करत आहोत. तर आपल्या शब्दांमध्ये किती पॉवर आहे बघा. आणि त्याचप्रमाणे आनापानासती ध्यान सोबतच युनिफाईड म्हणजे डबल धमाका आहे. मी तर डबल धमाका म्हणते याला, की डबल धमाका आपल्या आयुष्यात आलेला आहे. अजिबात सोडू नका ही संधी. ही आयुष्यातली अशी स्टेज आहे
की जी आपण शेवटी कधी जिथं कुठं असू ना आपल्या अंत शेवटाच्या वेळी, तेव्हा आपल्याला जाणवेल की माझ्या आयुष्यात हे आलं. त्यामुळे माझं जे जीवन सार्थकी लागणं म्हणतं ना, ते तुम्हाला त्यावेळेस जाणवेल. ते समाधान, ते कंटेंट फिलिंग. तर जरूर ह्या वेळेचा आयुष्याच्या ह्या शरीर दिलंय, ही वेळ आहे, साधनं आहेत ज्याच्या थ्रू आपण हे करू शकतोय. त्या सगळ्यांचे आभार माना आणि जरूर हे सगळं सुरू ठेवा. आपल्या आयुष्यामध्ये बदल कधी येऊन जाईल आपल्याला कळणार नाही. ते घडत राहील. पण हे जो आध्यात्मिक प्रवास आहे, हा खूप साधनेनी, खूप पुण्याईनी, चांगल्या कर्मांनी आणि आपल्या गुरूंच्या ब्लेसिंग्सने आपल्या आयुष्यात येतो. तर हे जरूर सुरू ठेवा युनिफाईड सोबतच. आपले 24 तासाचं ध्यान आहे सुरू. मगाशी जर ऐकायला आलं नसेल तर मी पुन्हा सांगते. PSSM ग्लोबल्स कडून युनिफाईड आपलं आनापानासाठी ध्यान सुरू आहे 24 तासाचं. आज रात्री 8:30 ते उद्या रात्री 8:30. तर त्यांची झूम लिंक आणि ते सगळं मी शेअर करते. इच्छा असेल जरूर त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त ध्यान करा. इंटरनॅशनल ग्लोबल म्हणजे सगळीकडून लोक त्या ध्यानाला जोडलेली जातील. जसा वेळ मिळेल 24 तासामध्ये, सकाळी, दुपारी, संध्याकाळी ते ध्यान करा. मला हे सांगणं अतिशय गरजेचं वाटलं, कारण हा पौर्णिमेचा जो काळ आहे ना, भरपूर एनर्जी असते. आपल्याला खूप संधी मिळते, अनेक स्वप्न, अनेक मार्गदर्शन ह्या काळामध्ये मिळतं आपल्याला. म्हणून ह्या वेळेचा फायदा करून घ्या. तर आपण ह्याच नोटवर आपलं जे काही धडा राहिला आपला तिसरा, त्यातलं पुढे जाऊ आपण. मी स्क्रीन शेअर करते. पुष्पलता ताई, तुम्ही वाचता ना आज? तुम्हीच वाचा म्हणजे पूर्ण होईल. हा. इथून मला वाटतं इथपर्यंत झालं होतं. तुमची आभा कोणत्याही इथून सुरुवात करा. हा. सर्वांना आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. सुरुवात करू का वाचायला? हो हो, करा. तुमची आभा कोणत्याही अनिमंत्रित प्रभावापासून मुक्त करण्यासाठी आतापासून दररोज एका शांत कालावधीचा अभ्यास करा. या कालावधीची सुरुवात काही सोपे शब्दांनी करा. हे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. सुरुवातीला तुम्ही हे शब्द वाचून म्हणा, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याचा सारांश पाठ होऊन जाईल. खाली दिलेले ते शब्द वाचा. मी माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. तुम्ही सर्व पूर्ण आणि निरोगी आहात. तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाशाच्या रूपात निर्माण केले गेले आहे आणि तुम्ही अजूनही प्रेम आणि प्रकाश आहात. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला कोणतीही वेदना होत नाही आणि तुम्हाला भीती वाटत नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाकडे जाण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे आणि मी माझ्या उच्च स्व नावला आता तुम्हाला तिथे घेऊन जाण्यासाठी आग्रह करतो. तुमच्यापैकी प्रत्येक जण शांततेत त्या स्थानी निघून जा. या आठवड्यात आपण आणखी एक सुरक्षा उपाय शिकू. तो सुरक्षा उपाय तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याद्वारे अशा एखाद्या संकेताच्या स्वरूपात दिला जाईल. तो तुम्ही ओळखू शकता. हाच संकेत तुमच्या प्रत्येक शांत कालावधीत तुमच्या सोबत असला पाहिजे. तो संकेत एका संरक्षक कवचाप्रमाणे हे निश्चित करेल की तुम्ही खरोखरच तुमच्या उच्च आत्म्यासोबत संवाद करत आहात. हा, तर आपण बघितलं मास्टर्स, कालचा आपला जो धडा होता त्यामध्ये आपण बघितलं की जेव्हा आपल्याला ना फरक जाणवत नाही की माझा उच्च आत्मा कधी बोलतोय आणि हे जे अनिमंत्रित प्रभाव आलेले आहेत माझ्या ऑरामध्ये, माझ्या आभामध्ये, ते कधी बोलतायत. अनिमंत्रित प्रभाव आपल्याकडे कुणापासून येतात? जीवित लोकांकडून, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या किंवा गेलेल्या लोकांपासून. अशा ऊर्जा की ज्या कुठेतरी मधल्या स्टेजला अडकल्या आहेत, गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, दुखावलेल्या आहेत, अस्वस्थ आहेत, अशी लोक, अशा ऊर्जा म्हणू शकतो आपण. असे आत्मे आणि जे कुणाचीही मदत घ्यायला तयार नसतात, अशा सगळ्यांपासून आपल्या आभामध्ये हे प्रभाव म्हणजे हे विचार येतात, ज्यांना आपण आपले विचार समजतो आणि आपल्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतात. चिडचिड, थकवा, ह्याप्रमाणे हे सगळं आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसच्या ठिकाणी, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये हे सगळं आपल्याला दिसायला लागतं. बाबाजींनी आपल्याला काय सांगितलं?
मग आता कसं ओळखायचं की माझा उच्च स्व कधी बोलतोय आणि हे सगळे प्रभाव, ह्या फरक कसा करायचा? यासाठी बाबाजींनी आपल्याला ना एक उपाय दिलाय, आणि तो म्हणजे आपली आभा स्वच्छ करणं. आता ही आभा कधी स्वच्छ करायची? तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला आतून आवाज यायला लागेल, सुरुवात होईल, तुम्हाला ते समजेल की मला खूप निराश वाटतंय, चिडचिड वाटते. ह्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये गेलायत, कुठल्याही निगेटिव्ह ठिकाणी गेलायत, त्यानंतर आजारी माणसांना लोकांना भेटायला गेलायत, भांडणं होताना दिसतायत तुम्हाला, तिथं चाललाय तुम्ही, अशा सगळ्या ठिकाणी जिथंही तुम्ही जाल, गर्दीच्या ठिकाणी, तिथं तुम्ही तुमची आभा काय करायची? लॉक करायची, त्याला कुलूप लावायचं, जसं आपण घराला लावतो. हे काल आपण बघितलं. आता ह्यासाठी बाबाजींनी एक अभ्यास दिलाय. आपला अभ्यास वाढतोय मास्टर्स. आपण रोज अभ्यास करतोय, रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर. आता हा एक अभ्यास त्या शांत कालावधीमध्ये. हा शांत कालावधी म्हणजे कुठला कालावधी? एक 15 मिनिटाचा, 10 मिनिटाचा जो आपण ध्यान लावतो, त्यावेळी तुम्ही ध्यान लावताना हे म्हणून जे काही आपल्याला दिलंय ह्याच्याने तुम्ही सुरुवात करायची. आपण जेव्हा आनापानासती ध्यान सुद्धा करतो, आपण कुठलीही उपासना करतो, तुम्ही नामस्मरण करत असाल, अजून काही तुमची उपासना असेल, रेकी शक्ती घेत असाल, कुठल्याही वेळी तुम्ही कधीही ही आभा आपली स्वच्छ आणि लॉक करू शकता. हे जे आपल्याला सांगितलंय. आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलंय बघा. मी माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश पाठवतो. हा, तुम्ही सर्व पूर्ण आणि निरोगी आहात, हे आपण कुणाला सांगतोय? त्या सगळ्या न बोलवलेल्या प्रभावांना, जे कुठून कुठून माझ्या आभामध्ये आलेत, त्यांना हे आपण करतोय. हा, तुम्ही सगळे पूर्ण आणि निरोगी आहात असं आपण त्यांना सांगतोय. त्यांना सांगतोय कारण ते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना माहित नाहीये त्यांचं रूप काय ते. मग आपणच त्यांना प्रेम द्यायचा प्रयत्न करतोय, की जरी ते असे आत्मे असतील जे अडकलेत, तरी सुद्धा बाबाजी असं म्हणतात की त्यांना त्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला कॉलनीमध्ये अशी लोक असतील जी गरीब आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही, काही मिळत नाही, तर आपणही त्यांना कुठल्या प्रकारे प्रेम द्यायचा प्रयत्न करतो, अन्न देतो, जी काही मदत करता येईल ती करतो. अगदी त्याप्रमाणे बाबाजी आपल्याला सांगतायत की त्या आत्म्यांना सुद्धा आपण, जिथं कुठे हे प्रभाव आपल्याकडे आलेत, त्यांना रागारागात बाहेर काढायचं नाही, चला बाहेर व्हा, किंवा अगदी त्यांच्यावर असा राग व्यक्त करून असं नाही, तर प्रेमाने त्यांनाही प्रेम द्यायचं, कारण ते सुद्धा ईश्वरी प्रतिमेतच बनलेले आहेत. कदाचित ते आता ह्या शरीरात नाहीयेत, किंवा अशी लोक ज्यांच्याकडनं आपल्याकडे येतात, जिवंत लोक. तर सगळेजण, जशी मी बनलीये तसेच प्रत्येक जण बनलाय, हा विचार इथं महत्वाचा आहे. म्हणून कुणाकडूनही तो येऊ दे प्रभाव, तो माझा दुश्मन आहे, पण तरीही माझ्या दुश्मनला, माझ्या शत्रूला सुद्धा मी ते प्रेम देणार. का? कारण त्याच्याही आतमध्ये ईश्वरी प्रतिमा आहे, तोही ईश्वरी गुणांमध्ये आहे, फक्त तो विसरलाय, त्याला त्याची आठवण नाहीये. म्हणून हे युनिफाईड आहे, म्हणून हे एकीकृत आहे. इथं कुठंही राग म्हणा, द्वेष म्हणा, ह्या भावनांना जागाच नाहीये. ह्या कोर्समध्ये, ह्या बाबाजींच्या प्रत्येक शब्दामध्ये केवळ आपल्याला प्रेमच दिसेल. इतकं सुंदर आहे की आपण त्यालाही म्हणतो की तुला मी प्रेम आणि प्रकाश पाठवतो. जरी तू माझ्या आभामध्ये येतोयस, मला त्रास होतोय त्याचा, तुझे विचारांनी मला त्रास होते माझ्या आयुष्यात, तरीही मी तुला प्रेम प्रकाश पाठवतो. कारण मुळात तुझ्याकडे ते नाहीये, तू अंधारात आहेस, तू गोंधळलेल्या अवस्थेत आहेस. हे खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. जेव्हा केव्हा आपण आपली आभा बंद करू, आपल्याला आता सगळ्यांना कळलं, आभा बंद करताना आपण ध्यानात अनेकदा म्हणायचो, पण आता कळलं की हे कुणासाठी करतोय आपण. तर असे अनिमंत्रित प्रभाव जे आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणहून, त्यांना आपण पाठवतोय, त्यांच्यासाठी आभा बंद करतोय. पण ती कशी बंद करायचं, आपलं लॉक कसं लावायचं? प्रेमाने लावायचं. त्याच्यात राग नको, द्वेष नको, हिडीस फिडीस नको त्या आत्म्यांना, त्या अनिमंत्रित प्रभावांना. त्यांना प्रेम पाठवून प्रेमानेच हे करायचं. तुम्ही सगळे पूर्ण आणि निरोगी आहात असं आपण त्यांना सांगतोय, त्यांना गरज आहे ह्याची. म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाशाच्या रूपात निर्माण केलंय, आणि तुम्ही अजूनही प्रेम आणि प्रकाश आहात. किती सुंदर वाक्य आहे की तुम्ही सगळेजण त्या रूपामध्ये निर्माण झालेले आहात आणि अजूनही आहात तुम्ही. आपण आठवण करून देतोय त्यांना. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला कोणतीही वेदना होत नाही आणि तुम्हाला भीती वाटत नाही. ठीक आहे, तर तुम्ही आता दुःखात नाही आहात, तुम्हाला भीती नाहीये. कारण ते जे असतात प्रभाव, ते जे आत्मे असतात, ते भीतीमध्ये असतात. अंधार असतो, त्यांना काही कळत नसतं, कुठे जावं, काय करावं. अनेक वर्ष त्याच त्याच घरांमध्ये असतात, तिथंच अडकून असतात, वासनांमध्ये असतात, इच्छांमध्ये असतात. अशी अनेक दुःख त्यांच्या ते भोगत असतात. आणि त्यामुळं त्यांना आपण सांगतोय की आता तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये.
तुमच्याकडे तुमच्यापैकी प्रत्येकाकडे जाण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे असं आपण त्यांना सांगतोय. आणि मी माझा उच्च स्व, आता आपल्याला उच्च स्वचं नाव कळलंय. ज्यांना नाही कळलं ते केवळ काय म्हणू शकतात, मी माझ्या उच्च स्वला, आता नाव समजा एखाद्याचं महालक्ष्मी, मी माझ्या उच्च स्व महालक्ष्मीला असं म्हणू शकता तुम्ही. तुम्हा सगळ्यांना त्या योग्य ठिकाणी घेऊन जायचा आग्रह करतो. हे असं आपण सांगायचं आपल्या कुणाला, हायर सेल्फला. का सांगायचं हायर सेल्फला? कारण हायर सेल्फ आपला उच्च आत्मा, त्याला हे सगळं माहित असतं. आणि तो त्या जे अनिमंत्रित प्रभाव आपल्या आभामध्ये आलेत त्यांना प्रेम पाठवून, त्यांना अगदी प्रेमाने त्यांचे जे काही स्थान बनलेलं आहे, जे काही त्यांचं जी जागा आहे, त्यांचं घर आहे, तिथं तो त्यांना पोहोचवतो. असं आपण आपल्या उच्च आत्म्याला हे काम द्यायचं की तू ते कर, त्यांना घेऊन जा. आणि मग त्यांना म्हणायचं तुमच्यापैकी प्रत्येक जण अगदी शांतपणे तुमच्या तुमच्या स्थानी निघून जा. सुरुवातीची जी वाक्य आहेत ती आपण त्या प्रभावांना बोलतोय. त्यानंतर हे जे इथं वाक्य आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाकडे जाण्यासाठी योग्य ठिकाण आहे आणि मी माझ्या उच्च आत्म्याला आग्रह करतो की तू त्यांना सगळ्यांना तिथं घेऊन जा. हे मात्र काम आपण आपल्या उच्च स्वला द्यायचं शेवटी. आणि परत सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही सगळे शांततेत निघून जा. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की हे एवढं मोठं कसं पाठ होणार? अजिबात काळजी करू नका. 4 दिवस फक्त, 4 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा. 5व्या दिवशी तोंडपाठ होऊन जाईल. एकही वाक्य ह्याच्यातलं चुकणार नाही. अगदी सोपं आहे. सुरुवात तुम्ही करताय, प्रेम प्रकाश मी पाठवतो तुमच्या सगळ्यांना. तुम्ही निरोगी आहात, घाबरायची गरज नाही. थोडस आपल्या भाषेमध्ये बोललं तरी चालेल. अगदीच एकनेक शब्द इथलाच पाहिजे आग्रह नाही. पण जे जे सांगितलंय बाबाजींनी की मी तुम्हाला प्रेम प्रकाश पाठवतो पहिलं तर. कारण द्वेषाने रागाने इथं काही करायचं नाही आपण. कारण सगळं काही त्याच्याच प्रतिमेत बनलंय आणि आपण सगळे एक आहोत ही मूळ भावना आहे. म्हणून पहिला धडा महत्वाचा आहे. तो सगळ्याचा बेस आहे. त्यामुळं एक आहोत ह्या भावनेनंतरच पुढे जायचंय. त्यामुळं पहिलं वाक्य, तुला मी प्रेम प्रकाश, आपल्याकडे काय ठरलंय, कुणी असू दे, आपला दुश्मन असेल कुणी असू दे, आपण त्याला प्रेम प्रकाश पाठवतो. त्यामुळे पहिलं वाक्य सगळ्यांना तोंड पाठवून जाईल. दुसरं, तुम्ही सगळे पूर्ण आहात, निरोगी आहात, स्वस्थ आहात म्हणू शकता. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाशाच्याच रूपात निर्माण केलंय. मी ईश्वरी प्रतिमेत आहे, मी प्रेम प्रकाश आहे म्हणून तुम्ही आहात हे म्हणायचं आपण त्याला. आणि तुम्हाला काहीही वेदना होत नाही, भीती वाटत नाही, हे तुम्ही 2-3 वाक्य एकत्र करूनही म्हणू शकता की तुम्हाला वेदना होत नाही, तुम्ही निरोगी आहात, तुम्हाला भीती नाही वाटत हे म्हणू शकता. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला जाण्यासाठी एक स्थान आहे, आदर्श स्थान आहे, तुमचं घर. म्हणून मी माझ्या उच्च स्वला सांगतो की तू या सगळ्यांना घेऊन जा तिथे. ठीक आहे. आणि शेवटी म्हणायचं तुम्ही सगळे शांततेने तुमच्या स्थानी जा. हे थोडस जरी मोठं वाटलं आता तरी 4-5 दिवसामध्ये जमून जाईल. अगदी आरामात जमेल. एक ऑडिओ तयार करायची, जशी मी टाकली ग्रुपवर ऑलरेडी, तशी तुम्ही तुमच्या आवाजातही तयार करा. जेव्हा जेव्हा दिवसभरात वाटतं व्हॉट्सअपला ती ऑडिओ असेल, प्ले करायची, ऐकायची. झालं, डन. तुमची आभा स्वच्छ झाली. आणि त्याच्यानंतर पुढे ती लॉक करण्यासाठी पण आपल्याला वाक्य दिलेलं आहे. त्यानंतर हा एक झाला पार्ट, एक सुरक्षा उपाय झाला. ठीक आहे. हे म्हणल्यानंतर काय होतं की जे काही न बोलवलेले प्रभाव आहेत ते सगळे निघून जातात आभामधून. आणि मग राहिलं कोण? आपला उच्च आत्मा. मग आवाज कुणाचा येणार आहे? केवळ आपल्या उच्च आत्म्याचा. मग फरक झाला. आपल्याला आता समजतंय की माझा उच्च आत्मा माझ्याशी बोलतोय कधी, जेव्हा मी माझं घर लॉक केलं, सगळ्यांना बाहेर काढलं जे नको आहेत ते. आणि माझ्या घराचा आता जो मालक आहे, खरा मालक, माझा उच्च आत्मा, तो माझा एकटा माझी आभा सांभाळतोय, तो एकटा माझ्या आभामध्ये आहे. मग जो मला गायडन्स येतोय, मार्गदर्शन येते, हे सगळं कुणाचं आहे? माझ्या उच्च आत्म्याचं आहे. त्यापुढेही बाबाजी आपल्याला अजून एक सुरक्षा उपाय देत आहेत आणि जो अतिशय महत्वाचा आहे. इथून पुढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं वापर करायला सुरुवात केली की तुम्हाला अनुभव अजून चांगले यायला लागतील. आणि तो सुरक्षा उपाय म्हणजे काय? की तुमच्या उच्च आत्म्याकडून आता तुम्हाला एक संकेत मिळवायचा आहे, सिग्नल. ठीक आहे. हा जो संकेत सिग्नल आहे तो आपल्याला जेव्हा आपण शांत होतो, ध्यानाला 15 मिनिटं 10 मिनिटं, जे काही आपण जी वेळ 15 मिनिटं कमीत कमी जेव्हा आपण बसू, आपल्या हृदयावर केंद्रित होऊन
तेव्हा हा संकेत आपल्याला मिळायला लागेल. आपण तो संकेत त्याला मागायचा, जसं आपण नाव मागितलं. आणि त्यावेळी आपल्या शरीरामध्ये हे संकेत मिळायला लागतात. जे संकेत मी ऑलरेडी युनिफाईड कंप्लीट केल्यापासून आतापर्यंत वापरते. कुठल्याही माझ्या प्रश्न असेल, निर्णय घ्यायचे असेल, त्यावेळी हे संकेत मला उपयोगाला येतात. ह्या संकेतांबद्दल बाबाजी तो आपल्याला उपाय सांगतायत खाली. तर ते आपण ऐकू. हे जेव्हा तुम्ही धडा हळूहळू वाचाल, जिथं कुठं अडतंय तुम्ही जरूर विचारा पुन्हा. काही गडबड नाहीये, आरामात जायचं आपल्याला. हम्म. हा का, प्लीज वाचा. एकदा का तुम्ही तुमची आभा कोणत्याही अनिमंत्रित प्रभावापासून मुक्त केली आणि तुमच्या अंतःकरणात आणि प्रेमात स्थिर झाला की याचा विचार करा. माझ्या प्रिय उच्चस्व नाव, कृपया मला आता तुमचा संकेत द्या. कोणत्याही स्पष्ट शारीरिक संकेताची प्रतीक्षा करा. हा संकेत डोक्याची किंवा वरच्या संपूर्ण शरीराची किंवा बोटाची, हाताची किंवा पायाची हालचाल असू शकते. म्हणून बसणे महत्वाचे आहे, जेणेकरून संपूर्ण शरीर हालचाल करण्यास मोकळे असेल. हा संकेत एक अशी हालचाल देखील असू शकते ज्याची तुम्हाला सवय आहे, जसे की तुमच्या पापण्या फडफडणे किंवा कुठे कुठे एक संवेदना असू शकते, जसे की हलके कुरवाळणे किंवा गरमी किंवा मुंग्या येणे, किंवा ही एक दृष्टी असू शकते, एक तर स्पष्ट चित्र किंवा फक्त प्रकाश, किंवा हा असा काहीतरी असेल जे तुम्ही ऐकता. केवळ दोन गोष्टी निश्चित आहेत. संकेत आनंददायी असेल आणि जेव्हा तुम्ही तो मागाल तेव्हा तुम्हाला संकेत दिला जाईल, दिला गेला पाहिजे. हा एक मिनिट. मी एवढं सांगते आणि मग आपण पुढे जाऊ. 2 मिनिटामध्ये हा आपली ही मीटिंग संपतीये. तर आपण पुन्हा एकदा ह्या लिंकवर जॉईन होऊ आणि पुढच्या 10 मिनिटामध्ये आपलं सेशन संपू. जरी राहिलं तरी हरकत नाही, आपण उद्या पुन्हा कंटिन्यू करणार आहेत, कारण आपल्याला घाई करायची नाही, हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं गडबड न करता आरामात आपण जाणार आहोत. 3 दिवस लागले धडा संपायला तरी हरकत नाही, कारण आपला जो टाइम आहे तो लिमिटेड आहे. आपण 2-2 तासाचे सेशन्स घेत नाहीत. 40 मिनिटाचं एक सेशन घेतो आणि फार तर फार पुढे आपण एक 10-20 मिनिटं वाढवतो, एवढंच आपण ठेवलेलं आहे. कारण रात्रीची वेळ आहे, सगळ्यांना घरातली कामं असतात, त्यामुळं मी टाइमची जरा जास्त काळजी घेते. तर हे मी तुम्हाला सांगते की जसं आपलं आभाबद्दल आपण बोललो, तसंच आपल्या शरीराचा एक संकेत आपल्याला मिळतो. यामध्ये बाबाजी त्याबद्दल सांगतायत की माझा उच्च स्व, मला आता तू संकेत दे. हं? आता हा संकेत कसा असू शकतो, तर आपल्या शरीराने आपल्याला मिळतो. संकेत हा आपल्या वरची डोक्याची बाजू अशी अशी हालेल, इकडे इकडं हालेल, ठीक आहे. जेव्हा तुम्ही किंवा वरचं हातांची बोटं किंवा पायाची बोटं ह्याची हालचाल जसं इथं दिलेलं आहे, हे करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की शरीर आपलं मोकळं, हलकं, शिथिल ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा मी अशी दाबून अशी घट्ट धरून बसते माझ्या शरीराला आणि संकेत मागते, तर माझं शरीर असं मूव्ह नाही करणार. तर त्या शरीराला हालचाल करायला त्याला एक मुभा दिली पाहिजे, त्याला एक जागा पाहिजे. म्हणून त्या पद्धतीने शरीर मोकळं एकदम सैल करून बसायचं, जसं आपण सुखासन ध्यानामध्ये बसतो तसंच, काही वेगळं असं नाही. पण जेव्हा आपण असं बसतो तेव्हा आपल्याला शरीराला आपोआप त्या मुवमेंट सुरू होतात. आपण काही सेकंदात पुन्हा याच लिंकवर जॉईन होऊ, कारण मीटिंगची वेळ संपली. पुढचे 10-20 मिनिटं फक्त आपण घेऊ आणि थांबू. सगळेजण याच लिंकवर जॉईन व्हा परत एकदा.